दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी घैसास क्लिनिकमध्ये तोडफोड केली होती। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यावरून थेट भाजप शहराध्यक्षांना पत्र लिहित संताप व्यक्त केला आणि यामुळे आता पुणे भाजपमधील कोल्ड वॉर सुरू आहे का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून भाजपत झुंजली आहे। तनिषा भिसेंच्या मृत्यूमुळे पुण्यात संतापाची लाट उसळली होती। शुक्रवारी भाजप महिला आघाडीनं डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या आईच्या रुग्णालयाची तोडफोड केली। मात्र या आंदोलनावरून खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट सोम्या गोम्या असा उल्लेख करत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना सुनावलंय। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची मला माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केलं त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणं हे भाजपच्या पुणे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे आणि इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभलं नाही। आंदोलन करण्याच्या सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणं विचारधारेला धरून ठरेल असं मला वाटतं। कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेण्याचं काम नाही। शिवाय डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काही संबंध नसताना केलेलं मोडतोडीचं उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागलंय। पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनण्यासाठी वेळ लागतो, परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागळली जाते आणि त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागतो। शिवाय वड्याचं तेल वांग्यावर काढल्यानं विनाकारण एखाद्या व्यक्तीचं, समूहाचं किंवा विशिष्ट समाजाचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं। राजकीय व्यक्तींनी कायमच कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणं आवश्यक असतं। सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत। दरम्यान खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्र लिहिण्यापेक्षा चर्चा करायला हवी होती असं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी म्हटलंय। त्यामुळे आता मंगेशकर रुग्णालयामुळे पुणे भाजपमधील कोल्ड वॉर सुरू आहे का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या। सर, कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये, माझ्यापर्यंत आलेलं नाहीये, ते मी वाचलेलं नाहीये। माध्यमांकडनं जेव्हा असा एखादा विषय येतो तेव्हा पक्षाची एक चौकट असते, पक्षाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, पुण्यात नेतृत्व करणारी 4-5 जणांची टीम आहे, सर्व आमदार, खासदार, मंत्री आहेत। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे। असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाहीये। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी महिला कार्यकर्त्यांची कान उघडणी केली, पण त्यांनी आपल्या पत्रात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या स्पष्टीकरणाची भलाभाण केल्याचं दिसतंय। गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी, तिच्या 2 अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबियांविषयी व्यक्त करते। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं आपला सविस्तर खुलासा केलेला आहे। अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती, उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन निघून गेल्याचं स्पष्टीकरणात म्हटलंय। प्रसूती जोखमीची असल्यानं मूल दत्तक घेण्याचा सल्ला आणि इतर अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोका पत्करून कुटुंबियांकडून निर्णय घेण्यात आले असे अनेक तपशील खुलाशात दिलेत। त्याची शहानिशा करून चूक घडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणं अपेक्षित आहे। दरम्यान तनिषा भिसे प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना जबाबदार धरत दीनानाथ रुग्णालय प्रशासनानं आपलं अंग काढून घेतलंय। फॉर्मवर डिपॉझिट लिहिण्याची पद्धत नाही असं स्पष्टीकरण देत राहू केतू या ग्रहांवर खापर फोडलाय। छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये, परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही। त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो, आजवर किती केल्या असतील, अगणित असतील, एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात। या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता।
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत धक्कादायक बाबी समोर येतात. पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी आपला अनुभव सांगत गंभीर आरोप केले. दीनानाथ रुग्णालयवाले रूम ताब्यात ठेवतात, जवळच्या लोकांना रूम दिल्या जातात. माझे ऑपरेशन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातच झाले. माझी महापौर असतानाही रूमसाठी सकाळी 5 वाजता रुग्णालयाच्या रांगेत उभं राहायचो. रूमची डिफरन्स अमाऊंटसाठी मला 30,000 रुपये सांगितले होते. सकाळी 5 वाजता खेड्यातील शेतकरी पोराबाळांसकट लाईनमध्ये येऊन बसलेला असतो. मंगेशकर रुग्णालयाचे 5 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न तपासा. डॉक्टर घैसास यांना बळीचा बकरा बनवतील, मॅनेजमेंटला निर्दोष सोडलं जाईल. इन्कम टॅक्स रिटर्न दरवर्षी दाखल करावं लागतं. माझी ब्लड बँक आहे, माझं सुपारीचं दुकान आहे, आम्ही दाखल करतो ना. हे इन्कम टॅक्स रिटर्न 5 वर्ष दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी सुद्धा दाखल केलेले आहेत. आणि ते इन्कम टॅक्स रिटर्नची कॉपी धर्मादाय आयुक्तांना सुद्धा द्यावी लागती. माझं म्हणणे 5 वर्षाचे त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न घ्या. पुण्यातल्या 5 चार्टर्ड अकाउंटंटला द्या तपासायला. यांनी काय काय गोड बंगाल केलाय सगळा देशाच्या समोर येईल. दीनानाथ रुग्णालयामुळे तनिषा भिसेंचा नाहक जीव गेला हे सिद्ध झालंय. रागाच्या भरात तेव्हा भाजपासह सर्व पक्षीयांनी आंदोलन करत आपला राग व्यक्त केला. पण भाजपा खासदार मेधा कुलकर्णींनी आपल्याच महिला कार्यकर्त्यांना सुनावलंय. खरं तर कुलकर्णींनी एक बैठक घेऊन कानउघडणी केली असती तर योग्य ठरलं असतं. पण मेधा कुलकर्णींनी पत्र लिहिण्यामागचा खरा उद्देश नेमका काय हा प्रश्न उपस्थित होतोय. बालाजी पोद्दार सह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे. दरम्यान भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घैसास रुग्णालयामध्ये केलेल्या तोडफोड प्रकरणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. नागरिकांकडनं मला अतिशय वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन आले, खूप प्रचंड फोन आले. अनेक फोन अटेंड करून मी स्वतः त्यांना सॉरी सांगितलं. लोक नाराज आहेत. त्या हॉस्पिटलचा आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा काहीही संबंध नाही. त्या हॉस्पिटलचा आणि दीनानाथचा काही संबंध नाही. ते त्यांच्या आई वडिलांचं हॉस्पिटल आहे आणि तिथं त्यांचा काही संबंध नाही. ते तिथे राहत नाहीत, ते त्यांचं हॉस्पिटल नाही. त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं कितपत संयुक्तिक आहे हा प्रश्न मी पत्रामध्ये विचारला आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षांनी जाऊन एकदा आमचा गैरसमज झाला, आम्ही सॉरी म्हणायला आलो असं म्हणावं अशी माझी अजूनही अपेक्षा आहे.